मित्रांनो, बायर कंपनीचे सोलोमन कीटकनाशक आंतरप्रवाही व स्पर्शजन्य अशा दोन्ही प्रकारे कार्य करते, ज्यामुळे या औषधाच्या संपर्कात येणारी कीड व संपर्कात न येणारी कीड देखील मरते। सोलोमन कीटकनाशकाचा प्रभाव साधारणपणे पिकावरती 15 ते 20 दिवसापर्यंत आपल्याला पाहायला मिळतो। आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत बायर कंपनीचे सोलोमन कीटकनाशक कोणत्या पिकावर वापरावे, याचे प्रमाण किती घ्यावे, यामधील कंटेंट म्हणजेच घटक व फायदे। त्यापूर्वी चॅनल सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ शेअर करा। Subscribe now and press the bell icon. Never miss an update. नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतीविषयक माहिती या YouTube चॅनलवर आपले स्वागत आहे। मित्रांनो, सोलोमन मध्ये बीटा सायक्लोथ्रिन 8.49% प्लस इमिडाक्लोप्रिड 19.81% हे घटक आहेत। याच्या वापराने पिकावरील मावा, तुडतुडे, फळ पोखरणारी अळी, कोडमाशी, उंडाळी, चक्री भुंगा व शेंडा पोखरणारी अळी या किडींचे व आळ्यांचे नियंत्रण होते। सोलोमन कीटकनाशकाचा वापर आपण वांगी, बटाटा, भेंडी, टोमॅटो, मोहरी, कापूस आणि सोयाबीन या पिकावर करू शकता। सोलोमन कीटकनाशकाचे फायदे असे की यामध्ये शक्तिशाली ड्युअल ॲक्शन फॉर्म्युला आहे, तसेच किडींविरोधात जलद रीतीने हे कीटकनाशक कारवाई करते। हे कीटकनाशक आंतरप्रवाही असल्यामुळे हे वनस्पतीच्या पेशीमध्ये जाते व रसशोषक कीड व आळ्यांपासून पिकाला संरक्षण देते। या कीटकनाशकाचे फवारणीसाठी प्रमाण 15 लिटरच्या फवारणी पंपासाठी आपण 15 मिली वापरायचं आहे किंवा 1 मिली प्रति लिटर पाणी या प्रमाणात आपण या सोलोमन कीटकनाशकाची फवारणी करू शकता। मित्रांनो, दिलेली माहिती कशी वाटली ते कमेंट करून सांगा। त्याचबरोबर आपल्याला जर एखाद्या विशिष्ट कीटकनाशकाची माहिती हवी असेल तर त्या कीटकनाशकाचं नाव तुम्ही कमेंट करा, त्याविषयी आपण सविस्तर माहिती असलेला एक व्हिडिओ चॅनलवर अपलोड करू। धन्यवाद।